ती एक सामान्य मुलगी होती, पण तिचे स्वप्न होते असामान्य. तिचं नाव अरुणिमा सिंह. भारताच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल टीममध्ये खेळणारी एक चमकती खेळाडू. पण एके रात्री तिचं आयुष्य पार बदलून गेलं. वर्ष होतं 2011. अरुणिमा लखनौहून दिल्लीला ट्रेनने प्रवास करीत होती. रात्रीच्या वेळी तिच्या डब्यात काही चोर शिरले. त्यांनी तिची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. अरुणिमा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या चोरांनी तिला थेट धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिले. तिचं शरीर दुसऱ्या ट्रॅकमध्ये पडलं आणि एका वेगाने धावणाऱ्या ट्रेनखाली तिचा पाय चिरडून गेला. रात्रभर ती त्या ट्रॅकमध्ये पडून होती, जखमी, विवळत होती. ती एकटी होती, नशिबाशी झुंजत होती. कुत्र्यांनी तिच्या जखमांवर झडप घातली, पण तिचं मन अजूनही लढत होतं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर 8 वेळा शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी तिचा डावा पाय कापून टाकला. ती आता एक दिव्यांग बनली. सगळ्यांना वाटलं आता सगळं संपलंय. खेळ तर दूर, सामान्य आयुष्यही जगणं कठीण होईल. पण अरुणिमा तशी नव्हती. ती म्हणाली, देवाने जर मला यातून वाचवले तर काहीतरी मोठं काम असणार. आणि तिनं एक धाडसी जगातील सर्वात उंच शिखर, एक कृत्रिम पायासह. लोक हसले, म्हणाले वेडी झालीये. पण अरुणिमा ठाम होती. तिने बछेंद्री पाल यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. दिवसेंदिवस कठीण सराव, थंडी, दुखापती सहन केली. कारण तिच्या मनात एकच ध्येय होतं, शिखर. 21 मे 2013 अखेरचा क्षण. अरुणिमा सिंह एव्हरेस्टच्या शिखरावर उभी होती. ती बनली जगातील पहिली दिव्यांग महिला जिने माउंट एव्हरेस्ट सर केला. ते फक्त पर्वत नव्हतं. शरीर हरलं होतं, पण मनाने ती विजयी झाली होती. आज अरुणिमा एक प्रेरणादायी वक्ता आहे. तिने अनेक युवकांना जगायला शिकवले, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. ती मुलगी जी रेल्वेखाली आली होती, तीच मुलगी आज लाखो लोकांसाठी जिवंत उदाहरण आहे. शरीर अपूर्ण असलं तरी मन पूर्ण असलं की काहीही अशक्य नाही. ती होती, आहे आणि राहील एक जिंदा मिसाल, अरुणिमा सिंह.